मैंने देखा तो मैं इन सब का गर्विदा हो गया, यानी मुझे इन सब से मोहब्बत हो गई, इसलिए कि हमारे मुहाफिज हैं, हमारे रक्षक हैं। और हिंद की जमीन पर एक शहर जिसे अभी पाटिल साहब ने बताया नई मुंबई है, ये बहुत अच्छी सिटी है, बहुत प्यारी सिटी है। यहाँ अमन है, यहाँ सुकून है, यहाँ शांति है और यहाँ भाईचारा है। हम सब सर आस्था वाले हैं और आस्था से हमें प्यार और मोहब्बत का दर्स मिलता है, सबक मिलता है हमें। गुज़श्ता साल गणेश उत्सव और ईद मिलाद टकरा गया था। टकराने को तो नहीं बोलना चाहिए, शब्द ये गलत है, लेकिन एक दिन हो गया था। तो मशवरा ये हुआ, हमारे जो गुरु थे धार्मिक हुजूर मोइनुल मशाइख मोइन मियां साहब किबला और दीगर दानिश्वरों ने, कि हम जुलूस एक दिन बाद निकालेंगे। आज उसी जुलूस से ईद मिलाद और ये जो महाराष्ट्र का सबसे बड़ा त्योहार है, उसी के पेश नज़र ये मजलिस मुनक़िद है कि आया जुलूस भी शांति से निकले और ये गणेश उत्सव नवरात्रि और जो दशहरा होता है ये भी शांति के साथ अमन के साथ खत्म हो जाए। और दुआ यही है कि ये शांति और ये अमन और ये भाईचारा हमारे और सबके दरमियान बरकरार रहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट असे की गेल्या वर्षी दोन्ही सण एका दिवशी आले होते, पण सामंजस्याची भूमिका घेऊन दोघांनी वेगवेगळ्या दिवशी येणारा काळ थोडा संवेदनशील आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे, सण उत्सव आपले अगदी तोंडावर आहे। 2 दिवसानंतर गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे आणि गणेशोत्सवाच्याच दरम्यान ईद ए मिलाद येते, त्यानंतर नवरात्री आहे, त्यानंतर दिवाळी आहे आणि त्याच दरम्यान निवडणुकाही आहेत। त्यामुळे हा काळ थोडा संवेदनशील आहे। या काळाला शांततेने, संयमाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडणे ही सगळी आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 1 मध्ये आज येणारे जे सण आहेत, गणेशोत्सव आहे, त्याचबरोबर ईद ए मिलाद आहे आणि इतर जे सण आहेत त्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळ, त्याचबरोबर ईद ए मिलादच्या संदर्भातले मंडळ, त्याचबरोबर शांतता कमिटी सदस्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली। या संदर्भात सर्व गणेश मंडळ, सर्व ईद ए मिलादचे मंडळ आणि सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहे। त्याचबरोबर कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा, त्याची काय नियम आहे, खडकी योजना, त्याचबरोबर परवानगी कशी घ्यायची या संदर्भातली सर्व माहिती सर्व गणेश मंडळांना देण्यात आली। सर, नागरिकांना काय संदेश आहे? सर्व नागरिकांना संदेश एवढाच आहे की गणेशोत्सव आहे, ईद ए मिलाद आहे, त्यांनी आनंदात साजरा करावा। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। आपल्या आजूबाजूने ज्या घटना घडतात आहे त्या संदर्भात काही आक्षेपार्ह घटना असतील तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। या संदर्भात पोलीस विभागाचा 112 नंबरचा संपर्क क्रमांक आहे, त्याचबरोबर संबंधित जवळचे पोलीस स्टेशन आहे यांच्याशी सुद्धा ते संपर्क साधू शकतात। गणेश मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या संदर्भात यापूर्वीच डायरेक्शन्स दिलेल्या आहे। त्या ठिकाणचं जे काय छोटी एखादी जागा असेल त्या ठिकाणी जर का मूर्तीची साईज त्या ठिकाणी जाण्यायोग्य नसेल तर त्या अनुषंगाने त्यांनी संबंधित पोलिसांशी संपर्क साधून त्या हाईटची मूर्ती ठेवण्यासंदर्भात त्यांनी निर्णय घ्यावा। त्यांना अडचण असेल तर पोलिसांशी संपर्क करावा। असं आहे की येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांनी अनेक बैठका घेतल्या आणि त्यानुसार गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता यावा, त्याबरोबर विसर्जनाची व्यवस्था व्हावी याकरता प्रत्येक विभागाला त्यांनी नोडल ऑफिसरसाठी पण सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार रस्त्यांच्या दुरुस्त्या, विसर्जनाच्या ठिकाणी मंडप आणि अनाऊन्समेंट किंवा उद्घोषणेची व्यवस्था, पोहणाऱ्यांची व्यवस्था, तराफ्यांची व्यवस्था, फोर्कलिफ्ट किंवा हायड्रा उपलब्ध करणे, मोठ्या मार्गावर पुष्पवृष्टीची व्यवस्था करणे किंवा निष्णात तज्ज्ञ आणि पोहणारे उपलब्ध करणे या सर्व व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे केल्या गेलेल्या आहेत आणि आम्ही येणाऱ्या गणेशोत्सवासाठी त्याबरोबर विसर्जनासाठी सुसज्ज आहोत। परंतु त्याचबरोबर एक आपण पाहिलं पाहिजे की गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकत्र येत आहेत, त्यामुळे कुठे अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाने आपल्या स्टेक होल्डर्सची बैठक आयोजित केली होती, समन्वय समितीची, शांतता समितीची। त्या बैठकीत महानगरपालिकेच्या अनुषंगाने ज्या उपाययोजना करायला लागतात त्या उपाययोजनेची माहिती आम्ही सर्वांना दिली। त्याबरोबर इको फ्रेंडली किंवा प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा यासाठी आवाहन केलं। पोलीस प्रशासनाने महानगरपालिका येणारा गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या दोन्ही सणांना चांगल्या प्रकारे साजरा करावं यासाठी सुसज्ज आहे। सर, नाव काय?
डॉक्टर कैलास गायकवाड, उपायुक्त नवी महापालिका परिमंडळ 2. सर किती ठिकाणी कृत्रिम तलाव ठेवण्यात आलेले आहेत लोकांच्या सोयीसाठी? आपल्याकडे 26 ठिकाणी नैसर्गिक तलाव आहेत, तर 132 ठिकाणी कृत्रिम तलाव आपण ठेवलेले आहेत आणि या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनाची चोख व्यवस्था ठेवलेली आहे. आणि नागरिकांना मी हेही आवाहन करतो की आपण इको फ्रेंडली किंवा पर्यावरण फ्रेंडली असे गणेश मूर्ती वापराव्यात आणि त्या गणेश मूर्तीचं विसर्जन शक्यतो आपल्या जवळच्या कृत्रिम तलावात करावं, जेणेकरून आपण पर्यावरणाचा ऱ्हास रोखू शकतो.